आता सर्वात मोठं असं रहस्य तुम्हाला अगदी गुप्त रहस्य म्हटलं तरी चालेल. गुप्त रहस्य तुम्हा सर्वांना सांगतो. काय आहे, आपण या पृथ्वीवर वास्तव्य करतो. हे भूलोक आहे. या भूतलाला मृत्यूलोक असं म्हटलं जातं. आणि या मृत्यूलोकाचे स्वामी कोण आहेत तर शिवबाबा महादेव. या मृत्यूलोकाचे स्वामी आहेत महादेव. कैलास पर्वतामध्ये सहकुटुंब वास्तव्य करतात ते. आता या मृत्यूलोकाचं जसं स्वामित्व महादेवांकडे आहे, म्हणजे या मृत्यूलोकात यमदूतांना जरी प्रवेश करायचा झाला किंवा देवी देवतांना जरी प्रवेश करायचा झाला तरी जशी मृत्यूलोकीच्या स्वामींची, महादेवांची संमती, शिवबाबांची अनुमती जशी घ्यावी लागते त्यांना, तसंच काही श्री म्हसोबा देवांच्या बाबतीत सुद्धा आहे. हे सर्वात मोठं रहस्य, गुप्त रहस्य, जे तुम्हाला आत्तापर्यंत ठाऊक नाही, ते लक्षपूर्वक ऐका. सबंध मृत्यूलोकीची स्वामित्वाची बाजू जशी शिवबाबांकडे आहे, तसं सबंध या भूतलावर शिवशासन चालतं शिवबाबांचं. आणि या शिवशासनामध्ये श्री म्हसोबा देवांकडे जबाबदारी जी आलेली आहे, कोणती जबाबदारी की या मृत्यूलोकी, या भूतलावर प्रत्येक नगराचं, प्रत्येक गावाचं, प्रत्येक परिसराचं जे काही शिवेच्या आतमधलं, त्या नगराच्या हद्दीच्या आतमधलं भूखंडाचं अस्तित्व आहे, म्हणजे जागेचं, त्या सबंध जागेच्या क्षेत्रफळाचं संकलन, संचलन, संगोपन, रक्षण सर्वांगीण स्तरावर जबाबदारी जी आहे ती श्री म्हसोबा देवांकडे असते. त्या त्या नगरातल्या, त्या त्या गावातल्या, त्या त्या परिसराच्या शिवेवर, हद्दीवर असलेले श्री म्हसोबा देव. मग आता होतं काय की स्थावर मालमत्ता, जी काही स्थावर संपत्ती असते, म्हणजे मग मोकळा भूखंड असू देत, म्हणजे मोकळी जागा, ती कितीही प्रमाणात असू देत, किंवा बांधलेली जागा असू देत, म्हणजे विशिष्ट प्रकारे बांधकाम करून वास्तुरूपातले असू देत, हे स्थावर मालमत्तेचं अस्तित्व ज्या नगरात, ज्या गावामध्ये आहे, त्या गावाच्या हद्दीवर, शिवेवर श्री म्हसोबा देवांचं साम्राज्य आहे. तिथलं स्वामित्व श्री म्हसोबा देवांकडे आहे. हे इथपर्यंत तुम्हाला ठाऊक असेल. पण आता श्री म्हसोबा देवांना तुम्ही आत्तापर्यंत ज्या स्वरूपात पाहत आलात ते म्हणजे काय की पाषाणासारखा एक उभट गोलाकार स्वरूपातला तांदळा, म्हणजे असा दगड, असा पाषाण की त्याला शेंदूर लावलेला आहे, किंवा गोलाकार पाषाणी चेहराकृती मूर्ती पाहिली असेल तुम्ही. ह्या अशा पाषाणी स्वरूपात तुम्ही श्री म्हसोबा देवांना आजपर्यंत पाहत आलात. परंतु श्री म्हसोबा देवांचं प्रगट साक्षात स्वरूप जे आहे की नाही, त्या स्वरूपात श्री म्हसोबा देवांच्या पोटाला नागराज आहेत, म्हणजे नागदेवता पीळ घालून बसलेले आहेत. त्यांच्या एका हातामध्ये धगधगता अग्नी आहे, एका हातामध्ये कवटी आहे, मस्तकी शिंग आहेत. पण श्री म्हसोबा देवांना 3 नेत्र आहेत महादेवांसारखी, कारण तपोबलच त्यांचं तेवढं आहे. त्यामुळे 3रं नेत्र हे 2 भुवयांच्या मध्यभागी जागृत अवस्थेत त्रिकालदर्शी आहेत श्री म्हसोबा देव. अंगाला भस्म आहे त्यांच्या,
कृष्णवर्णी आहेत, हे जे काही स्वरूप आहे त्यात नागराजांचं जे काही अस्तित्व आहे, म्हणजे थोडक्यात काळ्या रंगाचा सर्प हा श्री म्हसोबा देवांचा आहे. मग भलेही कुणी शेतामध्ये स्थापना केलेली असेल, गावामध्ये पारावर असेल, गावाच्या शिवेवर असेल, म्हसोबा देवांचं अस्तित्व तिथे हे काळ्या सर्पदेवतेच्या स्वरूपात हजर असतं. आता हे नागदेवता म्हणजे काय की त्यांचा संबंध येतो खजिन्याशी, धनस्थितीशी. म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत ओझरता का होईना जाणून असाल, ऐकून असाल की नागदेवता ही धनाचं, खजिनाचं रक्षण करणारी, त्यावर अस्तित्व ठेवून बसणारी देवता आहे. त्यामुळे होतं काय की या आयुष्यामध्ये तुम्ही प्रार्थनात तुमच्या दैवात जेवढं काही धन सोबत आणलेलं आहे ते सुद्धा प्राप्त करून त्याचा आस्वाद, सुख उपभोगण्यासाठी विशिष्ट कर्माची जोड द्यावी लागते. अन्यथा ते दैवात असून सुद्धा कितीही संघर्ष करून, झीज करून स्वतःची, तुम्ही ते शेवटच्या श्वासापर्यंत प्राप्त करण्यात अपयशी ठरत असता. आता उदाहरणच जर सांगायचं झालं, समजा जागा खरेदी विक्री व्यवहार प्रक्रियेतून आर्थिक उत्पन्न करणारे काही व्यक्ती असतात. अर्थार्जनासाठी भूखंडाची खरेदी विक्री प्रक्रिया असू देत, किंवा आता हे बांधकाम व्यावसायिक, ज्याला बिल्डर तुम्ही म्हणता, मोठमोठ्या स्कीम्स बनतो की नाही, मोठमोठ्या स्कीम बनवतात, इमारती बनवतात आणि त्यातून त्या सदनिका म्हणजे फ्लॅट विक्री करून, दुकानं, ऑफिसं, कार्यालय विक्री करून धनप्राप्ती करण्याचा प्रयत्न करतात. आता होतं काय की एखाद्या व्यक्तीला त्याची स्वतःची स्थावर मालमत्ता विक्री करायची असू देत, मग ती बांधलेल्या स्वरूपातली असू देत किंवा मोकळ्या जागेच्या भूखंडाच्या स्वरूपातली असू देत, ती विक्री करताना किंवा एखाद्याला तशाच स्वरूपाची खरेदी करताना प्रचंड अडथळे येतात. किंवा या स्थावर मिळकतीच्या किंवा जागेच्या खरेदी विक्रीच्या प्रक्रियेतून आर्थिक उत्पन्न करू पाहणाऱ्या इसमांना, तो व्यवसाय करू पाहणाऱ्या जीवांना प्रचंड अडथळे येतात. अगदी यश मिळालं म्हणेपर्यंत शेवटच्या क्षणी निराशा पदरी पडते. म्हणजे त्यातून धनलाभ, धनप्राप्ती होणं तर दूरच, पण कर्जबाजारीपणा, आर्थिक ताणतणाव असा जातो जीव खाऊन की उपासमारीची वेळ येते. मुळात तुम्ही कितीही प्रतिष्ठित असाल, तुमच्याकडे सत्ता असेल, मोठ्या प्रमाणात पैसा असेल, पण हे जे काही स्थावर मिळकतीच्या अनुषंगाने खरेदी विक्रीचा संबंध येतो, तिथे जेव्हा तुम्हाला अडथळे, अपयश, निराशा समोर येतं वाट्याला, समाधान अपेक्षित असलेलं जेव्हा लाभत नाही, तेव्हा नेमकं ती स्थावर मिळकत, मग ती बांधलेली असू देत, मोकळी जागा असू देत, ज्या नगराच्या, ज्या गावाच्या हद्दीत असते, तेथील म्हसोबा देवांना नेमकं काय करावं लागतं, त्यांना कशा प्रकारे सगळं सांगून, अनुमती घेऊन, त्यांचा हवा असलेला मान पोस्त करून त्यातली यशाची वाट मोकळी करावी लागते, हेच मुळात बहुतांशी लोकांना ठाऊक नसतं. किंवा बिल्डर असू देत, बांधकाम व्यावसायिक, हे जे काही अर्थार्जनाच्या अनुषंगाने त्यांना प्रचंड अडचणींना सामोरं जावं लागत असतं. त्यांना सुद्धा ते अडथळे का येत आहेत, का इतका त्रास होतोय, हे ध्यानात येत नाही चटकन. मग अशा वेळी तुमचं वास्तव्य असलेल्या नगरातले श्री म्हसोबा देव असू देत किंवा ती स्थावर मिळकत ज्या नगरात आहे तिथले म्हसोबा देव असू देत, नेमकी यांची संलग्नता
कृपादृष्टीच्या अनुषंगाने कशी साधायची आणि आपल्याला अपेक्षित असलेलं त्या जागा खरेदी विक्री प्रकरणाशी संबंधितलं यश चटकन कसं निर्विघ्नपणे पदरी पाडून पवित्र करून घ्यायचं, हे श्री म्हसोबा देवांच्या चमत्कारिक उपाय आणि तोडग्यांमधलं सर्वात मोठं रहस्य असतं. फक्त त्याला मार्गदर्शनाची अत्यंत आवश्यकता असते. आता हे जरी तितकं खरं असलं तरी मी तुमच्या अशा प्रकारच्या सहाय्यासाठी, मदतीसाठी तुमचं नेहमी स्वागतच करीत आलेलो आहे. हां, अशा प्रकारची काही तुम्हाला अडचण जाणवत असेल तर अवश्य तुम्ही स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क करून माझी अपॉइंटमेंट घेऊ शकता. मी निश्चितपणे तुम्हाला योग्य त्या मार्गदर्शनाचं सहकार्य करीन. नेमकं काय कसं करायचं हे सगळं सांगून तुमची वाट मोकळी होण्यामध्ये योग्य त्या प्रकारची निश्चितपणे मदत करेन. फक्त माझी अपॉइंटमेंट घेण्यापूर्वी मी पुन्हा एकदा सांगेन की हेच जे यूट्यूब चॅनल आहे, शहाजी ढेंगळे चालिसा रचनाकार या नावाचं, म्हणजे खाली तुम्हाला नाव दिसत आहे चॅनलचं, या चॅनलवर असलेला कुलदैवत या मुद्द्याशी संबंधित जो व्हिडिओ आहे मी माझा अपलोड केलेला, तो तुमच्यासाठी अत्यंत गरजेचा आहे माझी वेळ घेण्यापूर्वी. त्यामुळे तो व्हिडिओ लक्षपूर्वक पहा, ऐका आणि त्यानंतर मग संपर्क करून माझी अपॉइंटमेंट तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा. असो, बाकी फार असं व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्यक्षदर्शी लाभजनक असं मी अजून काही देऊ शकत नाही, पण तुमच्या आवश्यकतेनुसार भेटी अंती त्या अनुषंगाने बोलेन. चिंता नको त्याबाबत. जय श्री म्हसोबा, जय श्री म्हसोबा देवा, जय श्री म्हसोबा देवा. श्री नवनाथ महाराज की जय हो. आई श्री सप्तशृंगी माता की जय हो. आई तुळजाभवानी माता की जय हो. जय श्री म्हसोबा देवा. राम राम, श्रीराम, जय राम, जय जय राम. आज आत्ताचा हा जो व्हिडिओ तुम्ही पाहत आहात की नाही, याचा आत्ता हा व्हिडिओ पाहत असलेल्या सर्व बंधू भगिनींना खूप मोठा लाभ होणार आहे. याचं कारण असं, आजच्या व्हिडिओमधून प्रामुख्याने मी हे सांगू इच्छितो आहे तुम्हा सर्वांना की म्हसोबा देव, श्री म्हसोबा देव आणि इतर अन्य सर्व देवी देवतांमध्ये नेमका फरक काय आहे. म्हसोबा देव त्वरित तात्काळ हवं असलेली इच्छित मागणी, पाहिजे असलेली प्रत्येक इच्छा त्वरित का पूर्ण करू शकतात. त्याचं कारण असं आहे, अन्य इतर सर्व देवी देवता ज्या आहेत की नाही, त्यावर ब्रह्मांडामध्ये आपापल्या लोकांमध्ये वास करतात, परंतु श्री म्हसोबा देव हे या पृथ्वीवरच भूतलावर चराचरात व्याप्त आहेत. त्यामुळे सर्वात जवळचे देव म्हटलं, प्रत्येकाच्या सर्वात जवळचे देव ते म्हणजे श्री म्हसोबा देव. आता या श्री म्हसोबा देवांपर्यंत आपल्या प्रत्येकाचा आवाज चटकन पोचतो आणि त्वरित चमत्कारिकरित्या त्यांच्याकडून आपलं कोणतंही काम सहजरित्या होतं. याचं कारणच असं आहे की श्री म्हसोबा देव जे आहेत त्यांचं तंत्र जगतामध्ये, म्हणजे तंत्रविद्या, तांत्रिक क्षेत्रात आणि शाक्त पंथामध्ये, शाक्त म्हणजे शक्ती, देवीच्या पंथामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर देवी कोणतीही असो, आई तुळजाभवानी असू देत, कोल्हापूरची महालक्ष्मी असू देत, श्री सप्तशृंगी माता असू देत,
कोणतीही देवी असू देत, कोणत्याही देवीची साधना, पूजा अर्चना, उपासना, व्रत वैकल्य करणाऱ्या व्यक्तीला सर्वात प्रथम श्री म्हसोबा देव महत्त्वाचे आहेत. म्हणजे म्हसोबा देवांना सोडून जर देवीची उपासना, पूजा अर्चना होत असेल तर ती रुजू होत नाही. पूर्णतः ती देवी मातेपर्यंत स्वीकृत होत नाही, स्वीकारली जात नाही. हे सर्वात मोठं रहस्य आहे श्री म्हसोबा देवांच्या बाबतीतलं. त्यामुळे बाकीचे अन्य लाभ करून घेण्यासाठी ज्या पद्धतीने श्री म्हसोबा देवांकडे पाहिलं जातं, आता त्यात माहिती असणं, योग्य मार्गदर्शन मिळणं आणि त्यानुसार ते करत राहणं हा एक अत्यावश्यक आणि वेगळा भाग आहे. परंतु श्री म्हसोबा देवांचं पूजन अर्चन का करायचं, त्यांच्याकडे विशेष लक्ष का द्यायचं, याचं प्रमुख कारणही तितकंच खास आहे, ते ऐकून घ्या. एकतर व्यक्तीच्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे तो घटक अविभाज्य आणि अत्यावश्यक असणारा म्हणजे कुलदैवत. कुलदैवत, कुलदेवी जर प्रसन्न नसेल व्यक्तीवर, कुलदैवत जर तुमच्यावर नाराज असेल तर तुम्ही कितीही देवाचे करत राहिलात, सगळं देवधर्म हे निष्फळ ठरतं. कारण ते पोचतच नाही देवांपर्यंत आणि देवांची कृपाच तुम्हाला लाभत नाही. त्यामुळे तुमच्या मनात मग प्रश्न निर्माण होतो की आम्ही एवढे देवदेव करून सुद्धा का बरं फायदा होत नाही. त्याचबरोबर दुसरं एक कारण असं असतं की तुमच्या कुलदैवताचं जर कोणी बंधन केलं, म्हणजे तंत्रप्रयोग करून, ज्याला तुम्ही करणी म्हणता की नाही, करणी हा प्रकार नेमका काय आहे काळी जादू तंत्रजगतामध्ये? करणी म्हणजे थोडक्यात विशिष्ट प्रकारचे तंत्रप्रयोग करून तुमच्यावर जी तुमच्या कुलदैवताची कृपादृष्टी असते त्या कुलदैवतामध्ये आणि तुमच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा अडथळा निर्माण केला जातो. आणि तो अडथळा काय करतो तर कुलदैवताचे तुम्ही कितीही केले, पूजन अर्चन, मान पान, कितीही आराधना केली कुलदैवत प्रसन्न करण्याची, तरी ते सगळं कुलदैवतापर्यंत पोचत नाही आणि कुलदैवताची प्रसन्न कृपादृष्टीही तुमच्यापर्यंत पोचत नाही. असा तुम्हा दोघांच्या मध्ये तंत्रप्रयोगाने अडथळा केला जातो. त्याला तुम्ही म्हणता करणी केली. पण हे कितीही प्रकारचे तंत्रप्रयोग जरी तुमच्यावर केले गेलेले असले, एकतर त्याची लक्षणं काय होतात की तुमची प्रगती जागेवर खुंटते, तुमच्या कुटुंबामध्ये सुख शांतता केव्हाच नांदत नाही, धनस्थिती तुमची इतकी खालावून जाते की पैशा पाण्याला तुम्हाला बरकत मिळत नाही आणि दुःख, आजारपण, घरामध्ये सततचे वाद विवाद, भांडण तंटे, कोर्ट कचेरी, इतकं जीवन समस्यांनी व्यापून जातं की एक समस्या झाली की दुसरी झाली की तिसरी, ही साखळीच चालू राहते. आणि तुम्ही या सगळ्या प्रवासात कितीही देवदेव केलं तरी ते तुमच्या कामी येत नाही. हे कुलदैवत बंधन केल्याचा सर्वात मोठा लक्षणाचा भाग असतो. मग या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला योग्य ती दिशा सापडत नाही. पण श्री म्हसोबा देव हे असे देव आहेत की त्यांना जर विशिष्ट प्रकारे त्यांच्याकडे लक्ष दिलं, भलेही आपला स्वार्थ साधून घेण्यापुरतं का होईना, ते म्हणत नाहीत की तुम्ही भक्तीच करा, केलेली उत्तमच, पण अगदी स्वार्थ साधून घेण्यापुरतं, इच्छापूर्तीपुरतं जरी त्यांच्याकडे लक्ष दिलं, त्यांचे जे काही उपाय तोडगे आहेत ते अगदी साधारण असतात, पण सहज सुलभरित्या त्यांच्या त्या उपायांमुळे, श्री म्हसोबा देवांमुळे सर्वात मोठा फायदा काय होतो
तर कुलदैवत बांधलं गेलं असेल, कोणी तंत्रप्रयोग करणी केली असेल, तर त्या काळ्या जादूला तिथे थाराच देत नाहीत श्री म्हसोबादेव. सर्वात पहिलं तुमचं कुलदैवत मुक्त करतात. कुलदैवताला तुमच्यावर प्रसन्न कृपादृष्टी ठेवायला भाग पाडतात श्री म्हसोबादेव. आणि तुम्हाला जे जे काही अडथळे, अडचणी, दुःख, कष्ट आहेत ती अगदी जलद गतीने नष्ट व्हायला सुरुवात होते. मग त्यानंतर इतकं सामर्थ्य आहे श्री म्हसोबा देवांमध्ये आणि त्वरित फळ देणारं सगळं. त्याला चमत्कार हे दुसरं नाव आहे. त्यामुळे श्री म्हसोबा देव हे साधारण नाहीत. हे केवळ गावाचे दैवत नाही, सबंध जगाचे दैवत आहे. फक्त अज्ञानापोटी लोकांना विशेष माहिती नसल्याने ते त्यांच्यापासून होत असलेल्या लाभांना वंचित राहतात. पण आता काय आहे, श्री म्हसोबा देवांचे जे काही उपाय तोडगे असतात, आता उदाहरणार्थ समजा नेमकं कोणत्या वाराच्या दिवशी श्री म्हसोबा देवांना कशा प्रकारे पूजायचं, अमावस्या पौर्णिमेला नेमकं काय करायचं, श्री म्हसोबा देवांना साधा दिवा जरी प्रज्वलित करायचा झाला तरी तो कसा दिवा प्रज्वलित करायचा, त्याच्यासाठी तेल कोणतं वापरायचं, इथपासून अनेक गोष्टी आहेत की स्त्रियांनी म्हणजे भगिनी मातांनी म्हसोबा देवांचे नेमके कसे काय करायचे, पुरुष मंडळींनी काय करायचं असतं, यासाठी अचूक मार्गदर्शन गरजेचं असतं. आता समजा तुम्हाला जर तशा प्रकारच्या मार्गदर्शनाची काही आवश्यकता भासत असेल, तुमच्या समस्येनुसार, अडीअडचणीनुसार जर काही तुम्हाला तसा त्रास जाणवत असेल आणि मदत लागत असेल, तर माझी अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही भेटू शकता. मी अवश्य सहाय्य करीन तुम्हाला. त्यासाठी तुम्हाला संपर्क क्रमांक स्क्रीनवर दिलेले आहेत. त्या संपर्क क्रमांकांवर संपर्क करून तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता. पण एक लक्षात असू देत, याच यूट्यूब चॅनलवर म्हणजे खाली जे तुम्हाला नाव दिसतं आहे यूट्यूब चॅनलचं, शहाजी ढेंगळे चालिसा रचनाकार, या चॅनलवर कुलदैवताशी संबंधित अत्यंत महत्त्वाच्या अशा मार्गदर्शनाचा मी एक व्हिडिओ अपलोड करून ठेवलेला आहे माझा. तो पहिला लक्षपूर्वक पहा, ऐका व्हिडिओ. त्या व्हिडिओच्या थंबनेलमध्ये कुलदैवत या शब्दाचे हेडिंग दिलेले आहे. ते वाचून तुमच्या लक्षात येईल तोच व्हिडिओ आहे म्हणून. तो व्हिडिओ पाहून मग तुम्ही अपॉइंटमेंट घेण्याचा प्रयत्न करा. अपॉइंटमेंट घेण्यासाठी संपर्क करण्यापूर्वी कुलदैवताशी संबंधित असलेली लक्षणं तुम्हाला ती जाणवत आहेत का ते पहा. त्यासाठी तो प्रथम व्हिडिओ पाहायचा आणि मग अपॉइंटमेंट घ्यायची. असो. जय श्री म्हसोबा देवा, जय श्री म्हसोबा देवा, जय श्री म्हसोबा देवा. राम राम, श्रीराम, जय राम, जय जय राम. आजचा हा जो व्हिडिओ आहे तुम्ही जो पाहत आहात तो म्हसोबा, श्री म्हसोबा देव अत्यंत सामर्थ्यशाली, अत्यंत शक्तिशाली, अत्यंत जागृत आणि सबंध या भूलोकी, भूतलावर प्रत्येक परिसरात, प्रत्येक गावाच्या शिवेवर, हद्दीवर साम्राज्याची सीमा ठेवून वास्तव्याला असलेलं आणि अत्यंत सहजरित्या तात्काळ हाकेला धावणारं, हवं असलेलं इच्छित मागणं पूर्ण करणारं एकमेव दैवत म्हणजे
केवळ मराठी माणसापुरतं, महाराष्ट्रापुरतं किंवा ठराविक एका जनसमुदायापुरतं मर्यादित हे दैवत नाही. श्री म्हसोबा देव हे दैवत सर्वांसाठी आहे. आणि या म्हसोबा देवांवर आज विशिष्ट प्रकारे आवर्जून हा व्हिडिओ तुमच्यासमोर प्रदर्शित करण्याचं कारण असं आहे, एक अत्यंत प्रतिष्ठित असं व्यक्तिमत्व मला भेटण्यासाठी आलेलं. आता त्यांचं मी नाव इथे जाहीर करीत नाही, पण त्यांनी शंका व्यक्त केली की म्हसोबा हे देव रक्षण करू शकतात, राखण करू शकतात, पण ते पैका अडका धनसंपत्ती देऊ शकतात का, अशी शंका अप्रत्यक्षरित्या त्यांनी बोलण्यातून व्यक्त केली. पण आता त्याच शंकेच्या निरसनाच्या अनुषंगाने प्रत्येकाला हे लक्षात यावं म्हणून हा व्हिडिओ मी आज प्रदर्शित करतोय. काय आहे, आत्तापर्यंत भलेही तुम्हाला असलेल्या ज्ञानानुसार म्हसोबा देव हे रक्षणकर्ते आहेत, राखणदार आहेत, गावाचं ते रक्षण करतात, शेताचं रक्षण करतात, कुटुंबाचं रक्षण करतात. पण फक्त रक्षण करणं एवढं नाही, मग तसं तर ते रक्षण करतात देवी देवतांचं सुद्धा. मातेच्या मंदिराच्या बाहेर देवी मातेच्या चरणाशी त्यांचं वास्तव्य आहे. काळभैरवनाथांच्या मंदिराच्या बाहेर त्यांचं वास्तव्य आहे. पहिली जबाबदारी ती त्यांच्या रक्षणाची तिथे पार पाडतात. म्हणजे किती सामर्थ्यशाली, शक्तिशाली आहेत. आणि वेदांमध्ये, पुराणांमध्ये जरी त्यांच्याबद्दलचं ज्ञान तुम्हाला ठाऊक नसलं, माहिती नाही मिळाली, तरी देवी भागवतमध्ये स्कंद 5 मध्ये म्हसोबा महाराजांची, म्हसोबा देवाची महती, महिमा, सामर्थ्य सगळं तुमच्या लक्षात येईल अगदी प्रमाणासह. मग हे पैका अडका देतात कसे, धनसंपत्ती देतात कसे? उलट आसुरी संपत्ती ज्याला म्हणतो की नाही, अमाप संपत्ती, ते देण्याचं सामर्थ्य म्हसोबा देवांमध्ये आहे. कसं? श्रीफळ. श्रीफळ म्हणजे नारळ. नारळाला श्रीफळ म्हणतात. श्री म्हणजे लक्ष्मी, फळ, लक्ष्मीचं फळ. आणि हे श्रीफळ, हे नारळ, हे म्हसोबा महाराजांचं प्रतीक आहे, द्योतक आहे. 3 नेत्रांचं, 3 डोळे असलेलं फळ. म्हसोबा महाराजांनी सुद्धा तपोबलाच्या सामर्थ्यानिशी जे वरदान प्राप्त केलं ब्रह्मदेवांचं, देव, दानव, मानव कोणीही समाप्त करू शकणार नाही असं. आणि त्या तपोबलात 3रं नेत्र जागृत करून घेतलं स्वतःचं. त्रिकालदर्शी बनले, सामर्थ्यशाली बनले. जे श्रीफळ त्यांचं प्रतीक आहे, लक्ष्मीचं फळ आहे, म्हसोबा महाराज हे प्रतीक आहेत त्याचं. मग त्यामुळेच तर ज्योतिषीसुद्धा राहू केतूची खूप जाचक बाधक पीडा होत असताना श्रीफळाच्या वृक्षाला जल अर्पण करण्याचा उपाय सुचवतात. म्हणजे नारळाच्या झाडाला पाणी घालण्याला सांगितलं जातं. याचाच अर्थ काय? म्हसोबा महाराजांच्या स्थानी जाणं झालं. आणि ज्यांच्यामध्ये राहू केतूंची पीडासुद्धा शमन करण्याचं सामर्थ्य आहे, जे लक्ष्मीच्या फळाचं प्रतीक आहेत, तेच खरी तशी संपत्ती देऊ शकतात, धन, ऐश्वर्य, वैभव देऊ शकतात. फक्त काय आहे, म्हसोबा देवांचे जे उपाय आहेत, तोडगे आहेत, साधे, सोपे, सरळ, सहज, सुलभ असतात. फक्त ते अचूक पद्धतीने करण्याचं मार्गदर्शन मिळणं गरजेचं असतं. हां, आता त्या अनुषंगाने तुम्हाला काही तशी सहकार्याची आवश्यकता भासली तर मला अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही भेटू शकता. त्यासाठी स्क्रीनवर तुम्हाला संपर्क क्रमांक दिलेले आहेत. म्हणजे काय आहे की म्हसोबा देवांना शेंदूर नेमका कसा लावायचा, कोणी केव्हा लावायचा, कशा पद्धतीने, कोणत्या तेलात लावायचा,
बरं, हाताचं कोणतं बोट वर्ज्य करायचं असतं त्यांना स्पर्श करण्यापासून, त्यांना कोणता नैवेद्य केव्हा कधी कसा आणि कशासाठी द्यायचा असतो, अशा बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्या ठाऊक नसल्यामुळे म्हसोबा देवांकडून चटकन आपल्याला जे हवं आहे, जसं हवं आहे तसं घडवून घेण्यामध्ये यश मिळत नाही लोकांना. पण प्रचंड सामर्थ्य असलेलं आणि सबंध भूतलावर चराचरात व्याप्त असलेलं सहज सुलभ दैवत आहे. फक्त तुम्हाला काही विचारायचं असेल, अडचणीनुसार समस्येनुसार भेटायचं असेल, फक्त अपॉइंटमेंट घेण्यापूर्वी याच यूट्यूब चॅनलवर, म्हणजे या यूट्यूबचं खाली जे नाव दिसतंय तुम्हाला, शहाजी ढेंगळे चालीसा रचनाकार, या चॅनलवर कुलदैवताशी संबंधित असलेला एक जो व्हिडिओ आहे तो आवर्जून लक्षपूर्वक पाहायचा आणि मग अपॉइंटमेंटसाठी संपर्क करायचा, एवढं स्मरणात असू देत. काय आहे त्या व्हिडिओच्या थंबनेलमध्ये कुलदैवत हा शब्द हेडिंग स्वरूपात मोठ्या अक्षरात लिहिलेला आहे, त्याच्यावरून ते लक्षात येईल तुमच्या लगेच. आता व्हिडिओच्या शेवटी मला अत्यंत महत्त्वाची अशी आवर्जून सांगावी वाटणारी बाब अशी आहे येथे तुम्हा सर्व बंधू भगिनींना. काय आहे, माझ्याकडे जे काही सिद्धिसत्व आहे ते श्री नवनाथ महाराजांचं आहे, जे मला माझ्या गुरुवर्यांच्या गुरुकृपेने लाभलेलं आहे. आणि त्यामुळे माझ्याकडे पहिल्यांदा जेव्हा तुम्ही येता की नाही, तेव्हा एक बंधन तुम्हाला पाळावं लागतं. ते म्हणजे असं की आमचं श्री नवनाथ महाराजांचं जे देवस्थान आहे पुण्यामधील कोथरूड येथे असलेलं श्री नवनाथ सत्वतीर्थ या नावाने श्री नवनाथ महाराजांचं देवस्थान आहे, तिथे तुम्हाला दर्शन घ्यावं लागतं सर्वात पहिल्यांदा जेव्हा येत असतं तेव्हा. त्याचं कारण असं आहे, मुळात मी नवनाथांचा सेवक आहे, चाकर आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा माझ्याकडे येत असता तेव्हा या व्यक्तीकडे येत नसता, दादा नामक व्यक्तीकडे येत नसता. हे सांगण्याचं कारण असं आवर्जून, कारण परवाच्या दिवशी एका ताईंनी मला विनंती केली होती की दादा, आम्ही तुम्हाला भेटल्याच्या नंतर मग तिथून पुढे श्री नवनाथ महाराजांचं दर्शन घेतलं तर नाही चालणार का? तर ते नाही चालणार. आता माझ्याकडे जे इथून मागे भूतकाळात येणारे आहेत बंधू भगिनी किंवा माझ्याकडे येऊन गेलेल्या येत असलेल्या बंधू भगिनींच्या परिचयातून जे कोणी येत असतात त्यांना हे बंधनाचे नियम ठाऊक आहेत. पण जेव्हा नव्याने तुम्ही पहिल्यांदा येण्याचा प्रयत्न करता तेव्हा हे तुम्हाला बंधनकारकच आहे. श्री नवनाथ महाराजांचं श्री नवनाथ सत्वतीर्थ येथे तुम्हाला दर्शन घ्यावं लागतं पहिल्यांदा, आणि त्यापुढे मग मी तुमची जी काही समस्या अडचण आहे त्या अनुषंगाने जे काही आहे ते पुढे. कारण काय होतं आहे, दुसरं एक बंधन असं आहे की माझ्याकडे आल्याच्या नंतर तिथून पुढे ज्या 3 पौर्णिमा येतात, एकतर महिन्यातून एक पौर्णिमेचा दिवस येत असतो, तर मला पहिल्यांदा भेटता जेव्हा तुम्ही तेव्हा तिथून पुढे तुम्हाला 3 पौर्णिमांचा उपवास करावा लागतो. हे बंधनकारक आहे. महिन्यातून एक पौर्णिमा येते, अशा 3 पौर्णिमांचं व्रत करण्याची जर तुमची तयारी असेल तरच तुम्ही माझ्या भेटीचा प्रयत्न करू शकता. कारण मला असलेली गुरुबंधनं कठोर आहेत. माझ्या गुरुबंधनांचं मी कठोरतेने पालन करतो. भलेही वर्तमान स्थितीमध्ये माझे गुरुदेव ब्रह्मलीन अवस्थेत जरी असले, ईश्वरलीन अवस्थेत जरी ते पोचलेले असले, तरी मला माझ्या गुरुगादीचा मान
सांभाळायचा म्हणून श्री नवनाथ महाराजांचं जे काही सिद्धिसत्व लोककल्याणार्थ माझ्याकडे गुरुकृपेने आलेलं आहे त्याचं सत्व टिकवून ठेवायचं म्हणून ही 2 बंधनं तुम्हाला पाळावीच लागतात. पहिल्यांदा माझ्याकडे भेटीला येण्यापूर्वी आमच्या श्री नवनाथ सत्वतीर्थ या देवस्थानातील श्री नवनाथ महाराजांचं दर्शन घ्यावं लागतं तुम्हाला. बरं, तिथे दर्शन घेऊन नवनाथांचे आशीर्वाद घेण्यासाठी काही तुम्हाला पैसे मोजावे लागत नाहीत, पण तिथे दर्शन घ्यावंच लागतं तुम्हाला. आणि 3 पौर्णिमांचं व्रत पहिल्यांदा आल्याच्या नंतर हे करावंच लागतं. भलेही उपवासाच्या दिवशी तुम्ही फराळाचे पदार्थ खा, फळं खा, दूध प्या, सायंकाळी उपवास सोडा, पण 3 उपवास हे 3 पौर्णिमांचे पहिल्यांदा आल्यानंतर तुम्हाला करावे लागतात. या 2 बंधनांचं पालन करण्याची जर तुमची मानसिक तयारी असेल तरच माझी भेटीची वेळ घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा. कारण एकतर तुम्ही प्रत्येकजण काही जवळूनच येत असता अशातला भाग नाही, तुम्ही परगावहून सुद्धा येणारे असता. आणि इथे आल्याच्या नंतर ही बंधनं तुम्हाला समजल्यावर आणि तिथे तशी तुमची मानसिकता नसल्यावर ते तुमचेही इथे येण्याचे परिश्रम व्यर्थ जातात. बरं, त्याच्यामध्ये मलाही काही माझ्या गुरुबंधनानुसार करता येत नाही. कारण काय असतं, तुमच्या एखाद्या अडचणीच्या समस्येच्या अनुषंगाने तुम्हाला नवनाथांच्या आदेशानुसार, नाथ संकेतानुसार जे काही करण्यासाठी सांगितलं जातं तुमच्या हातून, तो एक साधारण भाग असतो. पण तुमच्या त्या विशिष्ट हेतूच्या पूर्तीच्या अनुषंगाने, हेतुपूर्तीसाठी मुख्य भाग हा मला माझ्या वतीने करत राहावं लागत असतं ते. आता काय होतं, जी काही त्याची विधिवत बाजू असते, जो काही त्याच्यासाठी कार्यभाग साधावा लागतो, करावा लागतो, तो प्रमुख भाग इथे माझा इकडे चाललेला असतो. आणि त्याच्याशी निगडीत तुम्हाला तुमच्या हातून काही गोष्टी ज्या काही नाथसंकेतानुसार करायला सांगितल्या जातात त्या संलग्न असतात. बरं, हे सगळं कशासाठी असतं तर या वर्तमान स्थितीमध्ये तुम्हाला जी काही समस्या, जो काही त्रास चालू असतो त्याच्या निरसनासाठी असतं. आणि हे निरसन करतं कोण तर हा तुमच्याशी बोलत असलेला दादा नावाचा व्यक्ती नाही, हा गौण आहे. दादा नावाचा व्यक्ती, त्याला किंमत नाही. हे सगळं श्री नवनाथ महाराजांच्या कृपेने घडत असतं, त्यांच्या सिद्धिसत्वाच्या चमत्काराने घडत असतं. आणि त्यासाठी आवश्यक असलेली काही बंधनं तुम्हाला पाळावीच लागतात. मी जी सांगितली 2 ती काय आहे, एक तर प्रामुख्याने भाग महत्त्वाचा तुम्हाला एक स्मरणात ठेवायचा असा आहे की आता जे मला भेटलेले आहेत आत्तापर्यंत इतक्या वर्षांमध्ये, त्यांच्या परिचयातून जे भेटीसाठी येतात त्यांना ठाऊक आहे की या दादा नावाच्या व्यक्तीच्या पाया पडायचं नसतं. कारण तो माझ्या गुरुगादीचा मान आहे. लक्षपूर्वक ऐका, तो नाथांचा मान आहे. त्यामुळे ते तुमच्याकडून पाया पडवून घेण्या इतपत मी श्रेष्ठ नाही, स्वतःला समजत नाही आणि नसेल. त्यामुळे आशीर्वाद जे आहेत ते नवनाथांचे, पाया पडणं हे नाथांच्या, माझ्या नाही. त्यामुळे आदरपूर्वक असू देत, श्रद्धेने असू देत, कसंही असू देत, पण तेवढं फक्त स्मरणात ठेवायचं की हात जोडून साधारण व्यक्तीला आपण एकमेकांना जसं नमस्कार करतो तसं नमस्कार आपण एकमेकांना करू शकतो, पण पाया पडणं वगैरे नाही. तेवढं फक्त गांभीर्याने लक्षात असू देत. बाकी 9च्या 9 नाथांच्या कृपेने तुमचा जो काही प्रार्थनाचा दूषित भाग इथे वाट्याला आलेला असतो, प्रारब्धाच्या काळचक्रानुसार जे काही तुम्हाला जाचकबाधक स्थितीला सामोरं जावं लागत असतं, त्यामधून
मध्ये त्या सेवा कार्याचा दुवा म्हणून जरी मी असलो तरी सगळं कृपावलय, सगळी सिद्धत्वाची बाजू ही नवनाथांची आहे एवढं फक्त स्मरणात ठेवून पहिल्यांदा मला भेटण्यासाठी येण्यापूर्वी नवनाथांचं दर्शन आणि मला भेटल्याच्या नंतर पुढे येणाऱ्या 3 पौर्णिमांचा 3 उपवासाचा जो बंधनाचा भाग आहे त्याचं पालन करण्याची जर तुमची तयारी असेल, त्यामध्ये तुम्ही देव मानता नाही मानता किंवा या चालू वर्तमान स्थितीमध्ये तुम्ही देवधर्म बाकीचे काही करता, भक्ती मार्गात आहात, भक्ती करता नाही करता याच्याशी मला कर्तव्य नाही, पण जी 2 बंधनं सांगितलीत मी तुम्हाला त्याचं पालन तुम्हाला मात्र करावं लागतं आणि ते होतंय आपल्याकडून असं जर तुम्हाला वाटत असेल तरच माझ्याकडे येण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी स्क्रीनवर तुम्हाला 2 संपर्क क्रमांक दिलेलेच आहेत. संपर्क करून भेटीचे वेळेच्या बाबत तुम्ही प्रयत्न करू शकता. श्री नवनाथ महाराज की जय हो. आई श्री सप्तशृंगी माता की जय हो. आई तुळजाभवानी माता की जय हो. जय श्री सीताराम. राम 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 राम.